हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार केली अटाअटी अक्षरांची देवासाठी नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो नवे विनोद उत्तर केले रंजावयाचार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संतांची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वर्णानामर्थ संधानाम रसानाम छंदसामपि मंगलावांच करतारु वंदे वाणी विनायक भवानी शंकरं वंदे श्रद्धा विश्वासरूपिणं व्याध्या विनान पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्तमेश्वरं वंदे बोधमयं नित्यगुरु शंकर रूपिणं यवाश्रितो हिव कृपी चंद्र सर्वत्र वंदते सीताराम गुणग्राम पुण्यारण्य विचारिणं वंदे विशुद्ध विज्ञान कविवर कपीश्वरो उद्भव स्थिति संहारी प्राणिहीन क्लेशहारिणीं प्राण समायुक्ता नथोहम राम वल्लभम ओम यन्मायाय नम वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा रज्जस्ववाति मृसैव भाति सकलं यज्जो यथार्थ हिर्ब्रह्मः यत्पादप्लवमेशमावयि भवानी भूतेषु तिर्षावतं वन्देऽहं तं शेषकारण परं रामाखिमेशं हरे नानापुराणनिगमागम सम्मतं यत् नानापुराणनिगडितं क्वचिदन्यतोपे श्रीस्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंधमतिमंजुलमार्तनोते प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवून माथा साष्टांगी आता दंडवत आता वंदू देव ब्राह्मण नित्य निपुण्य ज्यांचे चरण प्रसन्न होती श्रोते जनतया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदयी हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती जया तया माझे दंडवत आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका ताळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकला हरी कथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे तीन सिरे सहा हात तीन सिरे सहा हात तया माझा दंडवत तया माझा दंडवत
रंगावरी यावे कोणी बोलिलो या भावे नवे विनोद उत्तर केले रंजवयाचार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगतमान्य जगतविद्वान देहूचे सुप्रसिद्ध संत ज्यांचा गाथा 5वा वेद म्हणून मान्य झाला असे संत विभूषित सदेह वैकुंठ गमन जिजाई रमन असणारे साधू देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी मी गाथा कशा करता तुम्हाला दिला हे प्रतिपादन करतात बरं का। नवे विनोद उत्तर मुद्दाम अभंग घेतलाय आम्ही। कशा करता गाथा आपल्याला प्राप्त झाला आणि परमार्थ रंजनाकडे कसा गेला याकरता आहे। थोडं चिंतन व्यवस्थित ऐकला। फार तर वेळ होत नाही, 5-10 मिनिटं माझी गाडी जरा पुढे जाते कारण लांबनं गाडी आलेला आहे त्याच्यामुळे। गाथा आपल्या पदरी प्राप्त झालेला आहे। कसा प्राप्त झाला तर जाळूनी संसार बैसोलांगणे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की गाथा तुम्हाला देण्यासाठी माझ्या संसाराची राखरांगोळी झाली। एवढंच काय, तुकोबारायांच्या चुलीवरती फुटभर गवत उगवलं याचा अर्थ चूल किती दिवस पेटली नसावी याचा विचार करा। ज्या वेळेला आप्पाजी उळवेंचा मुलगा म्हणजे जिजाईचा भाऊ, जिला जगद्गुरु तुकोबाराय आवली म्हणायचे, ह्या आवलीचा भाऊ ज्या वेळेला तुकोबारायांचा संसार पाहण्यासाठी आला त्यानं चुलीवरती फुटभर गवत पाहिलं, त्याच्या नेत्रातनं ढळाढळा पाणी आलं की ज्या अर्थी चुलीवरती गवत उगवलंय, फुटभर उगवलंय, त्या अर्थी या घरातली माणसं किती दिवस जीवली नसावी, का तर चूलच पेटली नसावी। आणि या कठीण परिस्थितीमध्ये हा गाथा आपल्याला प्राप्त झाला। जो बुडवला होता जळी दगडा सहित वह्या तारिल्या जैस्या लाह्या, का बरं तो बुडू द्यायचा होता? मग त्यावेळेला कर्मकांड्यांनी बुडवला होता तर पुन्हा भगवंताला तुम्हाला प्राप्त करून तुम्हाला आम्हाला द्यायची काही गरज होती का? ज्यानं दिला तो मुक्त झाला। पांडुरंगानं पूजन करून वैकुंठातनं त्याला नेलं, मग तो गाथा तुकोबारायांसाठी होता का आपल्यासाठी होता याचा विचार करणं गरजेचं आहे। म्हणून कशा करता दिला तर हिता करता दिला, सर्वसामान्यांच्या हिता करता दिला। सध्याचा काळ जर बघायला जाल तर संस्कृत वेद पठण शास्त्र पोथी पुराण ह्या सगळ्या गोष्टी, आता श्रावणात बऱ्याच ठिकाणी पोथ्या चालू असतात, पण त्या पोथ्या जर प्राकृतात असल्या तर बरा, नाहीतर संस्कृतात जर असल्या तर बुवा फक्त वाचतच बसतोय। ती बसायची म्हणून बसतात, नुसती बसायची म्हणून। तर मग पोथी पुराण वेद शास्त्र काय सांगतं हे साध्या भाषेत नव्हतं आणि त्याच्यामुळं साधा मनुष्य तिकडे वळला जात नव्हता। आणि त्या काळी ज्या युगायुगांमध्ये भक्तीच्या गोष्टी होत्या त्या कलियुगामध्ये करताच येतील असं नाही। तये काळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे घाईघाईनं 61 साजरी करतात का 62 बघतोय का भरोसा नाही। याचा अर्थ काय? अल्पायुष्य मानवदेह शतगणिले ते अर्धी रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षयन काय भजनासी उरले ते पाहिगा। किती वेळ भजनाला पुरतोय आणि मोकळ्या वेळात आपण परमार्थ करतोय। आपण संसारातनं वेळ काढून परमार्थ करत नाही बरं का। आपल्याला वेळ मोकळा ज्या वेळेला भेटतो त्या मोकळ्या वेळात आपण परमार्थ करतोय। काहींना जर विचारलं का वारीला जाऊन आला का, हे नसतंच कधी गेलेलं, हे शेवटला जाते ते फोटो काढायला, फक्त वाखरीच्या वेळेला जाते आणि बुवा मंडळी संघ फोटो काढतोय स्टेटसला लावतोय। मग गावात आल्यानंतर विचारतात का म्हणे वारीला गेलता? जाऊन आलो। काय म्हणतात? जाऊन आलो। अरे जाऊन आला पण घेऊन काय आला हे महत्वाचं आहे ना। तीर्थाला गेला पण नुसता जाऊन आला, घेऊन काय आला? तर आले ना म्हणे काय बायानं बांगड्यानं गड्यानं घोंगड्या, याच्या व्यतिरिक्त तीर्थावरनं आणलंय काय आपण? तीर्थ पाप घालवण्यासाठी उदारावर तर तीर्थाच्या बोकांडीवर आपली पाप दिली, तीर्थाला आपली पाप लागू केली ना आपण पुण्यवान होऊन तीर्थावरनं येतो। किती तीर्थाचा अपमान करून आपण येतोय। मग कशा करता गाथा आपल्याला प्राप्त झाला? आपल्याला धड करंटेही म्हणता येत नाही ना भाग्यवानही म्हणता येत नाही। एक दृष्टांत आमचे गुरुवर्य सांगतात, एका राजाला शिकार करायची हौस झाली आणि त्यानं सेना घेतली नाही, एकटाच गेला आणि त्या जंगलात गेला। त्या जंगलाचा त्याला काही ठाव ठिकाणा माहिती नव्हता। घोडा जसा प्रवेश करेल तसा जंगलात प्रवेशच करत गेला। इतका आत गेला, दुपार झाली, संध्याकाळ झाल्याच्या नंतर पुन्हा घोड्यावर बसला, शिकारीचा आनंद प्राप्त झाला आणि जातोय त्या वाटेनं चुकू लागला।
आता घनदाट अरण्य, संध्याकाळची वेळ झाली, ज्या वाटेला जातोय तिथं वाघाचा आवाज, सिंहाचा आवाज, हत्तीचा आवाज, हिंस्त्र पशूंचा आवाज त्याला येऊ लागला. आणि त्यानं ठरवलं की आता माझं मरण निश्चित आहे, मी मेलो, आता मी संपलो, आता काय मी घरी जात नाही. कुठनं बुद्धी सुचली, शिकारीला आलो, सैन्य घेऊन आलो, एकटा आलो. बरं, जंगलाचा ठाव ठिकाणा माहिती नसताना आलो, मूर्खपणा झाला म्हटला आणि तिथं झाडाला एका घोडा बांधला आणि मरणाची वाट बघत बसला. आता मी काय जिवंत जात नाही, कारण सगळे पशु पक्षी, हिंस्त्र पशु माझ्या अवतीभोवतीच आहेत असं मला दिसतंय. घोडा बांधला आणि मरणाची वाट बघत त्या ठिकाणी बसला, ढसा रडू लागला. आणि त्याच ठिकाणी एक आदिवासी जमातीचं मनुष्य आला, तरुण. त्यानं बघितलं तर म्हणे मुकुट आहे माथ्यावरती, घोडा बांधलेला, घोड्याच्या अंगावर चांगली वस्त्र आहेत म्हणे. घोड्याच्या अंगावर ज्या अर्थी चांगली वस्त्र त्या अर्थी हा राजघराण्यातला असावा. कोण आहे तुम्ही? तर म्हणे नगराचा राजा आहे. कशा करता आलो? तर या ठिकाणी मला शिकारीचा आनंद प्राप्त करून घ्यायचा होता, त्याकरता मी आलो. झालं काय? मरणाची वाट बघत बसलो, म्हणजे रस्ता चुकलोय. तो म्हटला की मसा मला घोड्यावर बसवा. या जंगलाचा कानान कोपरा मला माहिती आहे, तुम्हाला नगराच्या वाटेवर सुखरूप नेतो. जरा जीवात जीव राजाच्या आला. त्यानं घोड्यावरती त्या माणसाला बसवलं. त्या दिशेनं जो बोट करेल त्या दिशेनं घोडा जात गेला. आणि संध्याकाळ संपायच्या आत, म्हणजे सूर्यास्त व्हायच्या आत त्यानं त्या नगराच्या दिशेवरती राजाला आणून सोडलं. राजा एवढा आनंदित झाला, त्यानं प्राण वाचवल्याच्या बदलात याला काय द्यावं म्हटला. कारण आता मृत्यूची वाट बघत बसला होता. सगळं जे काय आहे, धनधान्य, या सगळ्या गोष्टी सोडून राजा यावन कुणी पशुनं मला खावं हीच वाट बघत बसला होता. आता नगराचा रस्ता दिसला. आता राजा आनंदित झाला, माझा जीव यानं वाचवला म्हटला. याला जीवाच्या बदल्यात काय द्यावं? तर राजाच्या अंगावरती एक नवरत्नांची शाल होती. 108 रत्न त्याला होती, अशी शाल होती. आणि एका रत्नाची किंमत लाखो रुपये त्या काळची. अशी 108 रत्नांची रत्नजडित राजाच्या अंगावर शाल आहे. राजानं ती शाल काढली, त्या आदिवासी पोराच्या गळ्यात टाकली. त्यानं धन्यवाद मानलं. तो आदिवासी पोरगा सुद्धा जाऊ लागला. जाताना एका माणसानं त्याला सांगितलं की रे ऐक, तुझ्या मालकिनीचा निरोप आहे. काय? संध्याकाळी येताना म्हणे तिनं जिथं गौऱ्या थापून ठेवल्यात त्या तुला घेऊन यायला सांगितलं. त्याला माहिती होतं की मालकिनीनं गौऱ्या कुठं थांबल्यात. ते त्या ठिकाणी गेलं, सगळ्या गौऱ्या गोळा केल्या. आता भराव्या कशात म्हटलं, आणि खांद्यावरची शालच काढली आणि शाल अंथरली आणि त्याच्यात गौऱ्या भरल्या आणि त्याला गाठ मारली खांद्यावर. करंट आहे का भाग्यवान आहे? हा, करंटा जर म्हणायला जाल तर शाल अजून तशीच आहे की त्याच्याकडे. आणि भाग्यवान म्हणायला जाल तर शालीची किंमत अजून त्याला कळाली नाही. तसं आपलं झालंय. गाथा असून सुद्धा मुक्त झालो नाही म्हणून माऊलींच्या भाषेत उपजून या करंटा. कशाला जन्माला आला असले का? काय जन्माला येऊन तू साध्य केलंस? काहीही जन्माला येऊन माणसानं साध्य केलं नाही. आला तसा जातोय माणसाचा देह. याच्या व्यतिरिक्त आपण काही सुद्धा करत नाही. गाथा माथ्यात बसला तर सिद्ध झाला, नाही तर नुसती पारायणं बरीच ठिकाणी झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी पारायणं होऊन सुद्धा माणसं मुक्त झाली नाहीत. त्या आदिवासी जमातीच्या पोरासारखं झालं. आपल्या पदरी गाथा आहे. हा गाथा म्हणजे कसं, ती तरी नवरत्नांची शाल होती. अरे हे काय आहे? तर जन्म मरणाचा फेरा चुकवणारं साधन आहे. हिताच्या वाटेवर सगळ्यांनीच प्रवेश केलाय. काय करायला निघाला? काही जणांना विचारलं तर मग ते पीठ दळाय चाललो. काय पीठ दळाय? गहू दळाय म्हण, ज्वारी दळायला म्हण, डाळ दळायला म्हण. दळाय काय निघाले? पीठ दळाय. म्हणजे ज्याची प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यावर आणि काय प्रक्रिया करतो? शिजल्यावर जाळ, वाया जायाची ते मुळ. अशी तरा आपली परमार्थातली आहे महाराज. प्रोसिजर म्हणून वाऱ्या करायच्या, धरायच्या म्हणून एकादशी धरायच्या, करायचा म्हणून सप्ताह करायचा. बरोबर ना? भागवतात कथा आलेली आहे की एकच सप्ताह झाला. एकच सप्ताह झाला तर वैकुंठातनं विमानी आली आणि त्या दगडावरती ज्या पाली होत्या कथा ऐकायला, त्या पाली सुद्धा चतुर्भुज रूप घेऊन वैकुंठाला गेल्या. किती वर्ष सप्ताह चालू आहे आपला? तरी आपण चौघांच्या खांद्यावरनं जातोय. म्हणजे अजून आपल्याला वैकुंठातनं कोणी न्यायला आलेलं नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ जे दिलेलं आहे ते पचनी पडलं नाही. हा सरळ सरळ याचा अर्थ आहे. गाथा असून सुद्धा मुक्त होता आलं नाही, ज्ञानेश्वरी असून सुद्धा मुक्त होता आलं नाही. याचा अर्थ आपण सगळ्यात मोठी करंट आहोत. हिताच्या साधनासाठी कुणाकडे जायचं? तर म्हणे वेदाकडे जा. काहींनी सांगितलं शास्त्राकडे जा. वेदाकडेही काही जण गेले, शास्त्राकडेही काही जण गेले, पण त्या वेदानं आणि शास्त्रानं दोन्ही हात वर केले.
सखी पुसे सखियेसी युगे झाली 28 उभा ऐकिला संतामुखी अद्यापेवर कटावरी कर बिबरातीर वाळवंटी 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 संत सभा सभा देवका हो विटेवरी उभा उभा देवका हो विटेवरी उभा उभा देवका हो विटेवरी उभा उभा पुसू नका बाई वेदासी काही पुसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही कळलेची नाही शेषशिनला 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 झाल्याची सहस्र जिभा जिभा देवका हो विटेवरी उभा उभा देवका हो विटेवरी उभा उभा देवका हो विटेवरी उभा उभा वेदाजवळ गेल्या काही जणी हिताची मागणी करायला बरं का. पुसू नका बाई वेदासी काही कळलीची नाही. कोणाला? ज्या वेदानं देवाचं स्वरूप प्रतिपादन केलं त्या वेदाला सुद्धा हित कळालं नाही. नाही कळाला त्या वेदाला सुद्धा हित. शेष शिनला. शेष म्हणजे कोण? तर भगवंत ज्याच्यावर वास्तव्य करतोय तो शेष सुद्धा शिनला दमला. झाल्याची सहस्त्र जिबा 1000 जिबानं वर्णन केलं. देव काहू विटेवरी उभा. देवाचं स्वरूप का असं आहे हे प्रतिपादन वेदाला सुद्धा करता आलं नाही. हित कसा काय वेद सांगल बरं. मग काही ठिकाणी म्हटले आई वडिलांजवळ हिताची मागणी करायला जा. आई वडिलांजवळ हित प्राप्त होत नाही. आई वडिलांपाशी हिताचा कळवळा आहे पण आई वडिलांजवळ हित नाही. किती लाखाची मुलाला नोकरी लागली तर तुम्हाला सर्दी होणार नाही? किती लाखाची नोकरी लागल्यावर बीपीच्या गोळ्या चुकतील? किती लाखाची नोकरी लागल्यानंतर मरण टळल? मग याचा संबंध आहे का? हिताचा काहीतरी संबंध आहे का? विहिरीला पाणी लागलं हिताचा संबंध नाही. बंगला झाला त्याचाही हिताचा संबंध नाही. एकाच्या वर देवानं जुळं दिलं त्याचाही हिताचा काही संबंध नाही बरं का. 900 कन्या पुत्रे होती तरी का करणे लागे पती. संसाराच्या मागण्या घेऊन देवाकडे जाणाऱ्यांसाठी 900 करून वाऱ्या करणाऱ्यांसाठी तुकोबारायांचं वचन आहे बरं का. ऐका, परमार्थातल्या गोष्टीच देवाजवळ मागायच्या. संसारातल्या गोष्टी देव देतच नाही. ज्याच्याजवळ जे प्राप्त होतंय ते त्याच्याजवळ मिळणार आहे. जे प्राप्त होत नाही ते त्याला कदापि मिळत नाही. मिठाईच्या दुकानात गेल्याच्या नंतर चप्पल पुढं केलं हे जरा शिवून दे म्हटलं तर ते त्याच्या पायातलं काढल आणि गालाव टाकल. का? दुकान मिठाईचं आहे, चप्पल शिवून तिथं मिळणार आहे का? तसं चांभाराच्या दुकानात जाऊन पेढं मागशील का तू? संसार निवारण्यासाठी परमार्थ करायचा आणि परमार्थातल्या देवाजवळ संसाराचीच साधनं मागायची. हा परमार्थ या अंगानं आपण चाललोय. म्हणून भक्ती मुक्ती वैराग्य या गोष्टी कोणालाही प्राप्त होत नाहीत. आई वडिलांजवळ हित मागण्यासाठी गेला होता. पुंडलिकाची कथा 5 मिनिटात सांगूया. पुंडलिक हा लहान आहे तोपर्यंत आई बाबा आता सगळ्यांनाच माहित आहे. ते दुधासाठी मम्मी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला ते काय वेगळं सांगण्याची गरज नाही. पण जसा मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर प्रत्येकाच्या प्रपंचात काय अवस्था प्राप्त होते माऊली वर्णन करतात बरं का. चित्त स्त्रियेची नि आराधी जैसे तो तियेची नि छंदे नाचे कैशापरी तर माकड गारुडिया जैसे
जसं माऊली म्हणतात की गारुडी माकडांचा खेळ करायला येणारा माकडाला जसं नाचवतो, तसं प्रपंचात पडल्या पडल्या स्त्रिया पुरुषांना नाचवतात. असा काहीसा प्रकार पुंडलिकाच्या आयुष्यात घडला. स्वरूपवान पत्नी पुंडलिकाला प्राप्त झाली आणि ही जर धुणं धुवायला बसली तर तिला धुणं पिळू देत नव्हता पुंडलिक. तिला दगडावरती बसवायचा आणि गप्पा गोष्टी तिच्यासोबत करायच्या आणि स्वतः धुणं पिळायचा. ती भांडी घासायला बसली की तिथनं तिला उठवायचा, दगडावरती बसवायचा, स्वतः ती नारळाची शिंडी घ्यायचा, तिला राख लावायचा आणि भांडी आपण घासायचा. आता हे समाजात पसरलं की पुंडलिक धुणं धुतो, पुंडलिक कपडे धुतो, पुंडलिक भांडी घासतो. हे सगळं समाजात त्यावेळेला पसरलं आणि ह्या काही गोष्टी पुंडलिकाच्या आईच्या कानावरती आल्या आणि आईच्या स्वभावानं पुंडलिकाला आईनं नमस्कार केला बरं का. पहिला नमस्कार करून, बाबा तुला ठीक आहे स्वरूपवान पत्नी प्राप्त झाली, पण पत्नीच्या आहारी इतकाही जाऊ नको की गावात नाचक्की होईल. पुरुषाप्रमाणे आपलं असावं, गावात नाचक्की होईल असा वागू नकोस. त्यावेळेला त्यांना ऐकलं, पण हे सुनला सहन झालं नाही. सुनला सहन झालं नाही. सासू माझ्याबद्दल वाईट साईट नवऱ्याला सांगते हे ज्या वेळेला तिला कळालं, त्या रात्री पुंडलिक पत्नीच्या जवळ येऊ लागला. चरित्र असंच आहे बरं का. पत्नीच्या जवळ पुंडलिक आला आणि पत्नीला कामभावनेनं हात लावण्याचा प्रयत्न केला तर पत्नीनं हात झिटकारला. हात लावायचा नाही, अजिबात माझ्याजवळ यायचं नाही म्हटले बघा. आणि ज्या वेळेला पुरुषाचा काम सिद्ध होत नाही, त्या कामाच्या बदल्यात त्याच्या अंतकरणात क्रोध जागृत होतो. हे दोन्ही भाऊ आहेत. उलट याचा कोतवाल तो आहे. याचा कोतवाल कोण आहे? कामाचा क्रोध. क्रोध जागृत झाला. म्हणजे कशासाठी असं वागतेस माझ्या संग? तुमच्या आईनं माझ्यावरती आज मारहाण केली. हे जसं ऐकलं पुंडलिक तिथून उठला, म्हातारे बाहेर ये. कोणाला? आईला. आणि आई जशी बाहेर येऊ लागली, बाहेर आई जशी आली, मुस्काटात आईच्या ठेवून दिली. महाराज भिंतीवरती आईचं डोकं पडलं, रक्तस्त्राव झाला, तिथंच नेत्र गेले. नेत्रांची दृष्टी आईच्या गेली. आईला मुलगा मारहाण करतो हे वडिलांनी बघितलं तर म्हातारे वडील काठी टेकत टेकत ज्या वेळेला येऊ लागले, ते टेकत टेकत येणाऱ्या काठीवरती पुंडलिकानं लात घातली. काठी मधोमध तुटली आणि वडिलांची हनवटी उमऱ्याला आपटली. वडिलाच्या पाठीत मुलाची लात पडली, तिथंच मुलाचा संसार त्यागावा. आपण आता काय करू शकत नाही बरं का. म्हातारपणी लेकाच्या संसारात ढवळाढवळ करायची नाही, अजिबात करायची नाही. का? माऊली म्हणतात तुझ्यात त्राण राहिलेला नाही, तुझ्यात ते बळ राहिलेलं नाही. किती जरी म्हणत असेल पहिली तुझी टोपी ताट होती, पण आता तसं नाही. आता तुझ्या डोक्यावरच केस राहिलेले नाहीत. त्याच्यामुळं तू मोठेपणाचा माज आता उतरवायला पाहिजेस. मी सांगत नाही, माऊली सांगतात बरं का. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बल प्रज्ञा जिरूनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. म्हणजे प्रश्न करतात माऊली, काय म्हणून वडील म्हणावं बरं यांना? आपलं काय हित साध्य करणार आहेत हे? जयाचे आयुष्य धाकुटे होय, यांचं आयुष्य कमी झालेलं आहे. बलप्रज्ञा जिरुनी जाय, बल ज्यांच्यात आहे, प्रज्ञा ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात जिरलेल्या आहेत. बलप्रज्ञा जिरुनी जाय, तयाचे नमस्कारी ती पाय वडील म्हणून. काय म्हणून त्यांना थोरपण द्यावं आणि ही मोठी माणसं आपलं काय या वयात कल्याण करणार आहेत? प्रपंच मुलाचा त्यागला. वाद घालण्यात अर्थ नाही. मुलाचा प्रपंच त्यागला. आले सर्वांना माहिती, तीर्थयात्रा करत करत काशी क्षेत्री बऱ्याच ठिकाणी आले आणि पुंडलिकाच्या पत्नीला काही दिवसानंतर डोहाळे लागले बरं का. या पद्धतीनं चरित्र सांगितलंय. पत्नीला काही दिवसानं डोहाळे लागले आणि आता घरातली कामं तिला जमेनात, म्हणून काम करण्यासाठी म्हणून आईला आणि वडिलांना आणण्यासाठी निघाला. पहिलं वैराग्य त्याच्या अंतकरणात उत्पन्न झालेलं नाही. बायकोला लागलेले डोहाळे पूर्ण करण्यासाठी घरात कामाला कोणीतरी पाहिजे म्हणून आई वडिलांना शोधण्यासाठी निघाला. आणि वाटेत दिंडीरवण लागलं, तिथं कुक्कुट मुनींचा आश्रम आहे. आज जिथं दिंड्या येतात ते दिंडीरवण पंढरपुरातलं स्थान, कुक्कुट मुनींचा आश्रम. आणि त्या आश्रमामध्ये यानं संध्याकाळचा विसावा घेतला. 3 स्त्रिया बघा, तीर्थाजवळ तरी हित प्राप्त होतं का? 3 स्त्रिया काळ्या कुट्टा आहेत, ज्यांच्या पदरातनं रक्त गळतंय, पू गळतंय, ज्यांचं वस्त्र मलिन झालेलं आहे, ज्या कुरूप झालेल्या आहेत, ज्यांचे हात बोट कुष्ठरोग्याप्रमाणे गळत चाललेले आहेत, अशा 3 महिला कुक्कुट मुनीच्या आश्रमात जाताना दिसल्या. पुंडलिकाला हे काय कळेना, साधूच्या आश्रमात म्हणे बाया
काही कळेना पुंडलिकाला रात्रभर झोप नाही. सकाळी बघितल्यानंतर प्रातःसमयी सूर्योदय झाला. त्या तिन्ही स्त्रिया तेजोपुंज अवस्थेमध्ये नवीन वस्त्र झळकावं अशा पद्धतीनं सूर्याची कांती अंगानं झळकू लागली. आश्रमातनं बाहेर पडू लागल्यानं पुंडलिक नमस्कार करण्यासाठी गेला. तिघींनी लात घातली. तिघींनी कोण होत्या त्या? गंगा, यमुना, सरस्वती. तीर्थ सांगते बरं का. तीर्थाकडेही हित मिळतं का? आई वडिलांजवळही हित मिळतं का? मुलाची लात कमरेत पडल्यानंतर मुलाचाही संग त्यागावा असे आई वडील आहेत. सोडून गेले. हिताची जर मागणी असती, हितासंबंधी जर मुलाचा कळवळा असता तर राहिले असते मार खात का असं. पण आई वडिलांजवळ हित आहे का मुलाबद्दल? हिताचा कळवळा आहे पण हित नाही. तीर्थाजवळ हित आहे का? लात घातली नसती पुंडलिकाला. मग हित कुठं आहे? तर म्हणे साधूकडे जा, कोक्कोड मुनींच्या आश्रमात जा, तिथं तुला हिताचा संदेश प्राप्त होईल. आणि तिथं गेला. मग त्या ठिकाणी साधूनं आशीर्वाद दिला, आई वडिलांची महती सांगितली आणि वैराग्य उत्पन्न झालं. इथून पुढची कथा माहीत आहे कसा विटेवर आला काय. पण हा दृष्टांत इथंपर्यंतच का? तीर्थ हित देऊ शकत नाही. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. देव कुठं आहे? तर तीर्थाला गेलं. तीर्थ पाप घालवण्यासाठी उदार आहेत. तीर्थांचा महिमा आहे बरं का. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा, सकळ पापे जाती भंगा. तीर्थ पाप घालवतं पण तीर्थ हित देत नाही तुम्हाला. पाप घालवण्यासाठी तीर्थाचा महिमा आगाध आहे पण कोणतंही तीर्थ वाट्याला पुण्य देत नाही. वाचा तुम्ही सगळ्या तीर्थांची महती वाचा. तीर्थ पाप घालवतं पण तीर्थ पुण्य देत नाही. कोणतं तीर्थ पुण्य देतं? ज्या ठिकाणी देव असावा त्या ठिकाणी तीर्थ असावं. तीर्थ म्हणजे जल. आता काही ठिकाणी तीर्थ म्हटल्याच्या नंतर कोणतं तीर्थ असतं माहिती आहे का? आता ते शंकराची महादेवाची पिंड असते बघा, त्याच्यावरती एक तांब्या असतो त्या तांब्यातनं ते थेंब 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 पाणी पडत असतं. आता काही लोक तीर्थ म्हणून काय करतात? त्या पिंडीच्या आणि तांब्याच्या मध्ये आडवा हात लावतात आणि ते तांब्यातनं येणारं पाणी थेट हातावर पडतंय आणि ते पितात तीर्थ म्हणून. ह्या प्यायच्या सवयी कुठेही घालायच्या नाहीत. तीर्थ कशाला म्हटलेलं आहे? तर त्या तांब्यातनं पिंडीवर पडलं पाहिजे, त्या पिंडीवरती त्याचा अभिषेक झाला पाहिजे तर ते पतित पावन होतं. ते बाहेरच्या मार्गाने आलं पाहिजे, तिथं त्याला धरलं पाहिजे, ते प्राशन केलं पाहिजे. हे तीर्थ. पंढरपूर क्षेत्र असं आहे, तिथं देवही आहे, तिथं चंद्रभागासारखं तीर्थ आहे. मी सांगत नाही, शंकर परमात्मा सांगतात. शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे माथ्यान काळी, येवो निपुंडलिका जवळी, करीती अंघोळी वंदिती चरण. आता सगळी तीर्थ त्या ठिकाणी आहेत बरं का. माणसाच्या अंगावरती कितीतरी हजार रोम आहेत म्हणे. मग हे केस का बरं माणसाच्या अंगावर उगवली? तर शास्त्र सांगतं की एका एका पापाला माणसाच्या शरीरावर देवानं जागा दिली आणि जिथं जिथं ती छिद्र आहेत ना, अर्थात जेवढी छिद्र आपल्याला आहेत तेवढी पाप आहेत बरं का. मग ही पाप कुठं शांत होतात? तर म्हणे समुद्र स्नान करावं. कारण सगळ्या समुद्राच्या ठिकाणी सगळ्या नद्या येतात. समुद्र स्नान केल्यानं सगळी पाप नष्ट होतात. म्हणून एकदा तरी समुद्र स्नान करायला जा. समुद्र स्नान करायचं म्हणजे तिथं काय पिकनिक करायची नाही. समुद्र स्नान म्हणजे समुद्राला अर्भक द्यायचं, जसं सूर्याला देतो, सूर्यवंदना करायची, त्या ठिकाणी समुद्राची आंघोळ करायची भक्तिभावानं. पाप नाहीशी होतात. म्हणजे तीर्थ काय करतं? पाप घालवतं पण वाट्याला पुण्य देत नाही, हित प्राप्त करून देत नाही. मग हितासाठी कोणाजवळ जावं? तर हितासाठी साधू जवळ जावं.
मग आता साधू कोणाला म्हणावं? कोण साधू आहे? माळ घालणारा साधू आहे का? मग अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी लिहायला नसता कोणता? वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याची गळा माळ असो नसो. ऐका बरं का, आता इथं सगळे माळकरी आहेत पण माळेचा परमार्थ नाही. काय गळ्यात मिरवण तुळशीची लाकडे, ही काय भवाला दूर करतील माकडे, बाहेर मिरविती आत हरिशी वाकडे, अशा भक्तीच्या रसा रहित तू कसा म्हणविशी बुधा, हरी रस सांडून घेशी दुधा. काही काहींच्या गळ्यात बघितलं तर महाराज एक मणी जर काढला आणि फेकून जर मारला कुणाला तर कान फुटल, एवढा एक एक मणी माळेचा काही काहींच्या गळ्यात आहे बरं का. गंध जर काही काहींचा बघितला तर आळंदीपासनं ते थेट जगन्नाथपुरीपर्यंत जातोय. म्हणजे इथनं वडतंय ते इथून असं नग जे लावतंय ते पार अशा शेंडीपर्यंत जातोय. गंधाचाही परमार्थ नाही. म्हणावं लागलं नसतं अभंग, तुका तरी सहजपणे वादी त्याच्या घरी वेदांत वाहे पाणी. वेद आहेत बरं का हे शब्द, शब्द खरे आहेत. वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, त्याचे गळा माळा असो नसो. माळेचा संदर्भ परमार्थाचे सांगितला नाही. हा देह शुद्ध करण्यासाठी माळ घाला, म्हणजे ते शाकाहारी व्हा किंवा चित्ताला शुद्ध करा, ते नॉनव्हेज खाणं वगैरे बंद करा, हे देहशुद्धीसाठी एक ठीक आहे माळ घालणं. पण माळेचा परमार्थ जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की नाही, गळ्यात माळ आहे पोटात काळ आहे, त्याचं काय करावं? बरोबर आहे का? तसं बघा अनेक साधूची वचनं सांगितलेलं आहेत. परस्त्रीचे ठाई जोका नपुंसक, त्याचे अंगार राख असो नसो. राख थापलेल्या माणसांचाही परमार्थ नाही. आता ज्यांनी ज्यांनी गोसावी झाले त्यांचं टीव्हीवरती उघड झालं की हे कसले गोसावी होते. बरोबर का? म्हणून वारकरी संप्रदाय असा एकच संप्रदाय आहे की तो सोंगा ढोंगाला भाळत नाही भाळत तो सोंगा ढोंगाला. जसा आहे तसा माळकऱ्यांनी सत्याचा आश्रय घेतलेला आहे आणि सत्यच वागावं. असत्य जर बोलत असेल तर आमचे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ राऊत महाराज सांगतात की वेश्येत आणि माळकऱ्यात फरक नाही. म्हणून घालायची तर नीट घालायची. माळ म्हणतोय अशी कडक कडक म्हणतात. हरामखोर शब्द उच्चारतात कीर्तनातनं. का? हिताचा कळवळा येतोय ना की परमार्थाच्या अंगावर आपण उभे आहोत पण चाललोय कुण्या वाट्याला. काय हित प्राप्त होत नाही आपल्याला. साधू जवळ जा, पण साधू कोणाला म्हणावं हे कळत नाही. पंढरपुरात गेल्यानंतर मोठ्या माणसाला आपण साधू म्हणतो, म्हणजे आलेला कीर्तनकार. हा आलेला कीर्तनकार देव आहे पण साधू नाही बरं का. व्यवस्थित चिंतन जर ऐका. ही चिंतनं आळंदी पंढरपूरलाच ऐकायला मिळतात. हे काय सासू सुनेच्या गप्पा चाललेल्या नाहीत. आलेला कीर्तनकार हा देव असू शकतो, साधू नाही. सर्वाघटी राम सांगितलेला आहे. याचा अर्थ प्रत्येकाच्या अंतकरणात राम आहे. तुझ्यातही राम आहे, माझ्यातही राम आहे, रावणातही राम आहे आणि रामात तो राम आहेच. म्हणजे दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सुद्धा तोच देव आहे आणि सत्यानं वागणाऱ्यांच्यात सुद्धा तोच देव आहे. म्हणून देव आहे, प्रत्येकाच्या अंतकरणात राम आहे, पण प्रत्येकाच्या अंतकरणात तुकाराम नाही. देवत्वानं नमस्कार करायचा पण साधुत्वानं नमस्कार करायचा नाही, हा साधुत्वाचा अपमान आहे. म्हणून साधूजवळ हित प्राप्त होतं, पण साधू आता आहेतच किती आणि राहिलेतच किती. पण साधूंचं वाङ्मय आहे, त्या वाङ्मयाचं नाव म्हणजे तुकाराम गाथा. वाङ्मय प्रत्यक्ष भगवंत आहे, नवे नवे साधूच आहेत ते. ज्ञानेश्वरी जवळ गेल्याच्या नंतर जसं लेकरू भुकेनं तहानलेला आहे आणि आईचा जसा पान्हा त्याच्यासाठी सुटतो, तशा पद्धतीनं ज्ञानेश्वरी वाचताना अनुभव येतो. गाथेत माथा घातल्याच्या नंतर कळतं की खरं वैराग्य काय आहे. म्हणून माऊली नसतील, तुकोबाराय नसतील, पण त्यांच्या रूपानं आज गाथा आहे ना ज्ञानेश्वरी आहे. आणि या गाथेकडं वळा आणि यातली अक्षरं वाचा. आणि ही अक्षरं मी तुम्हाला कशा करता दिलेली आहेत हे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात.
ही अक्षरं तुम्हाला मी कशा करता दिली, तर तुम्ही हितावर येण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ही अक्षरं मी तुम्हाला दिलेली आहेत. काय संदर्भ जगद्गुरु तुकोबारायांचा आहे? प्रपंच जाळण्यामागचा काय हेतू आहे, तर तुमचा कळवळा येतोय जीवाचा. आता आपल्यासारखं दुःख संतांना दुसऱ्या कोणी दिलं नाही बरं का, कुणीच दिलं नाही. ज्या वेळेला माऊली आळंदी क्षेत्रातनं फिरत होते त्यावेळेला खांद्यावरती माऊलींच्या झोळी होती आणि ही खांद्यावरची माऊलींच्या झोळी भिक्षा वाढण्यासाठी काही भिक्षा देत होते, काही देत नव्हते संतांना बरं का. आणि जेवढी भिक्षा गोळा झालेली आहे एकदा झोळी माऊलींनी भरलेली आहे. आणि ही झोळी माऊली आळंदी क्षेत्रातनं घेऊन जात असताना घोड्यावरनं काही कर्मकांडी आले. विचारलं, ए ज्ञाना काय आहे तुझ्या खांद्यावरती? तर म्हणे मधुकरी चालवलेली आहे. कशा करता? तर म्हणे घरी भावंड भोकेले आहेत, याच्याकरता मधुकरी नेत आहे. तर मग ती कर्मकांडी माणसं घोड्यावरनं उतरली. नुसती उतरली नाही, माऊलींच्या खांद्यावरची झोळी हिसकावली. नुसती झोळी हिसकावली नाही, झोळी फाडली. नुसती फाडली नाही, त्यातनं जे काही होतं ते गटाराच्या तोंडाला टाकलं. याला कुत्रा सुद्धा स्पर्श करू नये म्हणून घोडं त्याच्यावर नाचवलं. एवढा समाजानं त्रास साधू संतांना दिलेला आहे. माऊली प्रदक्षिणा घालत असता, जगद्गुरु तुकोबाराय प्रदक्षिणा घालत असताना मंबाजी नावाच्या माणसानं वाटेत काटे लावले. ते काटे बाजूला केले असताना त्या काट्यानं मंबाजीनं तुकोबारायांना मारलं. रक्तबंबाळ तुकाराम महाराजांचा देह झाला. नाथ महाराजांवरती वेश्येच्या समागमाचा आरोप लावला समाजानं. एवढा समाजानं साधू संतांना त्रास दिला तरी सुद्धा आपल्याबद्दल त्यांनी हितच व्यक्त केलं. ताटी लावली माऊलींनी शेवटी. यांच्याकरता जगावं मी, यांच्याकरता आळंदीतनं फिरावं, यांच्याकरता ज्ञानेश्वरी, यांच्याकरता भाभारत दीपिका, यांच्याकरता चांगदेव 65 हे माझा देह रक्तबंबाळ करतात, माझ्या अंगावरती शेण मारतात, दगडधोंडे मारतात. श्वेत असणारी माऊलींची वस्त्र रक्तबंबाळ झाली. ती मूर्ती 12 वर्षाची. ज्या वेळेला नेत्रातनं माऊलींच्या पाणी आले, समाजाबद्दल हळहळ व्यक्त झाली, ताटीचं दार माऊलींनी बंद केलं. त्यावेळेला एवढीशी मुक्ता माऊलींना साधूचा उपदेश करते की दादा का रडता तुम्ही, कशा करता? ह्या समाजाकरता. कसं काय रडत होते माऊली? तर मांडीत डोकं घालून माऊली रडत होते बरं का. समाजानं संतांना ही अवस्था प्राप्त करून दिलेली आहे. मांडीत डोकं घालून माऊली रडू लागली. हे दाराच्या फटीतनं, ताटीच्या फटीतनं ज्या वेळेला मुक्ताबाईनं पाहिलं त्यावेळेला मुक्ताबाईनं तो अभंग लिहिलेला आहे बरं का, माऊलींना उपदेश करण्याकरता. जिभ दाताने चाविली कुणी 32 ताडिली, मी आजपासनं तुम्हाला अन्न मागणार नाही. माझ्यामुळं तुम्हाला रडावं लागतंय ना, माझ्यामुळं तुमचा हा देह, श्वेत असणारा देह माझ्यामुळं लाल रक्तबंबाळ झालाय ना, आजपासनं मी तुम्हाला अन्न मागणार नाही दादा. आजपासनं आपण उपाशी मरू. नव्हे समाजाचा संग सोडायचा असं मी दादा म्हणत नाही. आपण अन्नाचा त्याग करू पण समाजाचा त्याग करायचा नाही. समाजांना अन्न दिलं नाही, अन्नाचा त्याग करूया, पण ह्या समाजाचा आपल्याला त्याग करता येणार नाही. जीभ दाताने चाविली कुणी 32 ताडिली. दातानं जीभ चावल्याच्या नंतर दादा कुणी 32 ताडतं का? आपलेच दात आहेत आणि आपलीच जीभ आहे. पण साधून कसं असावं? विश्वरागे झाले वन्ही, संती सुखे भावे पाणी, शब्दशस्त्रे झाले क्लेश, संती मानावा उपदेश. काय अभंग आहेत महाराज. असं वैराग्य उत्पन्न होतं असं वाचताना म्हणताना. असं परमार्थ याला म्हणतात. असं सळसळलं पाहिजे. वैराग्याकडे वाटचाल ज्या वेळेला होत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही. वैराग्य अभंग वाचताना असं वैराग्य उत्पन्न झालं पाहिजे. यांचा हा विश्वाचा पट दादा तुमचाच आहे. विश्वपट ब्रह्मद्वारा ताटी वघडा ज्ञानेश्वरा. समाजाचा कंटाळा आपल्याला करून चालणार नाही. आणि हा गाथा आपल्याला प्राप्त झाला. आपल्या पदरी गाथा आला, पदरी आला पण माथ्यात आला नाही. हितावरी यावे शब्दरचना का केली, कोणी बोलिलो या भावे. कशा करता दिला तर नवे विनोद उत्तर, केले रंजावयाचार. कीर्तन परंपरा कुठनं आली आणि कुठं गेली? कुठनं आली असं सांगतात की नारदापासून आली. म्हणजे हे स्थान कुणाचं आहे तर नारदाची गादी म्हणतात. पण नारदानं कधी कीर्तन केलं असं ऐकलंय का तुम्ही? नारदानं रूपावली म्हटली, नारदानं मधली चाल घेतली, नारदानं जय विठ्ठल केलं. मग कशी काय बरं नारदाची गादी आपण याला म्हणतोय? कुठनं परंपरा चालत आली तर फिरतं क्षेत्र नारदाचं होतं.
नारदानं परंपरा चालू केली, पण नारदाचं जे क्षेत्र आहे ते नारदाचं क्षेत्र फिरतं क्षेत्र आहे. म्हणजे उपदेश नारद करत होता, पण फिरता उपदेश करत होता. म्हणून तर तिन्ही त्रिभुवनात मान होता. चौतोंड्याचा एक नार्या ही जाण, तो खिडिया माझी आगळा रे. कुटाळी करून पोरे भांडवी, आपण राही वेगळा रे. गंगा गौरी दोघे भांडवीन, शंभ्याशी धाडिले वना. खिडियामधलं प्रकरण आलंय बरं का. अर्थात ऐसे जाणून खेळ खेळीजे रे, म्हणजे असे खेळ खेळले पाहिजेत. म्हणजे भांडणं लावायला गेला तरी तिथं हिताचा उपदेश प्राप्त करूनच समाजाचं कल्याण करून पुढे गेलं पाहिजे. भांडण लावायला जात होता, पण तिथं हित प्रतिपादन करून जात होता. म्हणून तर रावणाकडे गेला तर रावण आसनावरती बसवतोय, पूजा करतोय, पाद्यपूजन करतोय. कंसाकडे गेला तरी कंस आदरानं स्थान देतोय. हिरण्यकश्यपूकडे गेला तर हिरण्यकश्यपू आदरानं त्याला स्थान देतोय. देवांचा तिरस्कार करतात, पण नारदाचा राक्षस तिरस्कार करत नाही. का? कीर्तन परंपरा आहे त्याच्याकडे, आणि ही नारदापासून चालत आलेली परंपरा. मग त्याचा पुढे अनुयाय बऱ्याच जणांनी केला. व्यासांनी केला, वाल्मिकी बरेच ग्रंथ करते, शास्त्र करते, पोथी करते, पुराण करते, यांनी ती संकल्पना चालवली. आणि ही संकल्पना वारकरी संप्रदायामध्ये आली. पण ही कुठून आली तर नाथ संप्रदायापासून आली. आपले पहिले गुरु कोण असं म्हणायला जाल तर आदिनाथ गुरु. सकळ सिद्धांचा म्हणजे कुठून आली परंपरा? काय आगाध परंपरा आहे महाराज आपली. कुठनं आली तर शंकरापासून आली. बरं, शंकरानं सांगत असताना कुणाला सांगितली? आता इथं ह्या बोलण्यावर थोडा वाद उत्पन्न होईल. काही फडांमध्ये मतांमध्ये बरेच वाद निर्माण आहेत. पण सांगितली कुणाला? आदिनाथ उमा बीज प्रगटले. स्त्रियांचा अधिकार कीर्तनात नाही, मग उमा कशी आली? पहिलं तत्वज्ञान कोणाला सांगितलं तर उमेला सांगितलं. आदिनाथ उमा. मच्छिंद्रनाथांना नंतर प्राप्त झालं, पण पहिलं भागीदारी कोण झाली? पत्नी झाली. ती कोण आहे? ती स्त्री आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले. तिथून मग पुढं संप्रदाय चालू झाला बरं का. आणि मग मच्छिंद्राला आधली सहज स्थिती. मग मच्छिंद्राला तो बोध केला. मग गोरक्षाकडे आली. मग गोरक्षानं गहिनीनाथांना दिली, आणि गहिनीनाथांकडून निवृत्तीनाथांना आली. म्हणजे नाथ संप्रदाय वारकरी संप्रदाय झाला बरं का. म्हणून माऊलींचं चरित्र सांगत असताना नवनाथांच्या कथा सांगूनच वक्त्याला पुढे जावं लागतं. का? नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगावं लागतं. नाथ संप्रदायातनं वारकरी संप्रदाय घडला हे सांगावंच लागतं. ती कुणाकडे आली तर ती परंपरा निवृत्तीनाथांच्याकडे आली. कुठून आली? गहिनीनाथांच्याकडून आली. निवृत्तीनाथांनी तेच ज्ञान जे शंकरानं दिलं मच्छिंद्रनाथांना, तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी माऊलींना दिलं. आणि ह्या सगळ्या कक्षेमध्ये नामदेव महाराज आहेत. आणि ह्या नामदेव महाराजांनी ही कीर्तन परंपरा पुढे चालवली. आणि ही कीर्तन परंपरा कशी आहे? एकची टाळी झाली चंद्रभागा वाळवंती, एकची टाळी झाली चंद्रभागा वाळवंती, माझा ज्ञानराज गोपाळा दिला ह्या वाटी, माझा ज्ञानराज गोपाळा दिला ह्या वाटी, हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, आजनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, गणी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, हे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग,
कशी आहे परंपरा? तर एकची टाळी झाली, 2 टाळ्या झाल्या नाहीत का, 3 झाल्या नाहीत का, 4 झाल्या नाहीत. वारकरी संप्रदायात किती टाळी झाली? एकची टाळी झाली. एकच का झाली? यालाच अद्वैत सिद्धांत म्हणतात. ही एक टाळी कशाची आहे? जिथं तू मी निवारलं, जिथं गरीब श्रीमंतीचा भेद निवारला, जिथं देव भक्त आणि जीव ह्या तिघांचा समागम जिथं प्राप्त झाला, ती कीर्तन परंपरा. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. देव भक्त आणि नाम, देव भक्त आणि नाम, आहा तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम. चरण रज वंदितो, चरण रज वंदितो. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम. ही कीर्तन परंपरा कशी आहे बघा. पंढरपूरला गेल्यानंतर माझं तरी म्हणणं आहे बरं का, आणि ह्या माझ्या म्हणण्याचं कुणी खंडन करून दाखवावं, दर्शनाला लागण्यापेक्षा जिथं कीर्तन चालू आहे तिथं जाऊन बसा. 2-2 दिवस दर्शनाला जाता बरं का, ते काही तुमचं मन शुद्ध असतं असं नाही बरं का. मधलं कोण घुसलं तर त्याचा पार तुम्ही काय काय काढता, आता हे कीर्तनात सांगण्याची गरज नाही. लाईनीला लागले असताना सुद्धा देवाकडे चित्त नसतंय. 2-2 दिवस लागता, पण बघ 2 दिवसानंतर महाराज एवढी ती घामाघूम झालेली असतात, वैतागलेली असतात. काही काहींना तर कुठं आलो, याच्यात घुसलो, कुठं पडलो, कुठं पंढरपूरला आलो, तीर्थाला शिव्या देणं देवाला, असं काही काहींचं चालू असतं बरं का. ह्याच्यातनं तुम्ही दर्शन करता. दर्शनाचा अर्थ काय? 9 दर्शनं सांगितलेले आहेत, त्यातले 3 दर्शनं बाजूला काढलेले आहेत. आता हे दर्शन इतके सांगायला वेळ नाही, पण 3 दर्शनं बाजूला आहेत. बौद्ध दर्शन, जैन दर्शन आणि एकाचं दर्शन आहे ते नास्तिक दर्शन आहे, चारवाकचं दर्शन. कधी जर तुम्ही गेला असाल याच्याकडे, तिथं जाणती मंडळी त्यांना दर्शनशास्त्र अभ्यासला असेल, वाचलं असेल तर माहिती आहे. 9 दर्शन आहेत, पण भारतीय तत्वज्ञानानं 6 दर्शनाला मान्यता दिली, 3 दर्शनांचं खंडन केलं. पहिलं दर्शन खंडन केलं बौद्ध दर्शन, कारण बुद्धांचं मत देव नाही, त्याच्यामुळे ते बाजूला काढलेलं आहे. जैनांचं सुद्धा दर्शन हे देवाला न मानणार आहे, त्यामुळे त्यालाही भारतीय तत्वज्ञानात बाजूला काढलं. चारवाक सुद्धा देव नाही म्हणतोय, त्याच्यामुळे त्याला सुद्धा बाजूला काढलं. 6 दर्शनं आता आस्तिक दर्शन आहेत आणि 3 दर्शनं नास्तिक दर्शन आहेत. आपण काय म्हणतोय? देवाचं दर्शन केलं. दर्शन म्हणजे काय? परिपूर्ण अंगानं कळणं. कोणाला कळाला बरं? देवाचं दर्शन झाल्यानंतर घरी यावंसं वाटेल तुम्हाला. तपानं जो प्राप्त होत नाही तो तुम्हाला दर्शन द्यायला आलाय. 7000 वर्ष तपश्चर्या केली विश्वामित्रानं, तरी सुद्धा त्याची तपश्चर्या साध्य झाली नाही. देव आला नाही. कोण आली? मेनका आली पायात चाळ बांधून, आणि 7000 वर्षाची तपश्चर्या मातीत गेली. आणि तुम्ही काय म्हणता? मी देवाचं दर्शन केलं. दर्शन केल्यानंतर संसारात पुन्हा यावंसं माणसाला वाटेल? अजिबात नाही. मग काय केलं आपण? तर आपण नमस्कार केला, बाकी काही केलं नाही. नमः करोति कारा इतिही नमस्कार. फक्त आपण देवाला नमस्कार केला, दंडवत प्रणाम केला, याच्या व्यतिरिक्त आपण दर्शन केलं नाही. जाणकार व्यक्तींच्या मते तिथं जाण्यापेक्षा जिथं कीर्तन चालू आहे,
जिथं प्रवचन चालू आहे, जिथं कथा चालू आहे, तिथं येऊन बस. काय प्राप्त होतं तर कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. 3 संगम त्या ठिकाणी असतात. गावात सप्ताह चालू असला आणि एखादा माणूस तीर्थाला जर बाहेर गेला असला तर ते तीर्थ पाप बोकांडी घालतं, पुण्य घालत नाही. का? कारण सप्ताह चालू असताना सगळी तीर्थ इथं आलेली असतात. भागवत वाचा. आपला संप्रदाय भागवत संपताका आपण घेतलेला आणि भागवतात सांगितलेला आहे की भगवते वासुदेवाचा ज्या वेळेला जयघोष केला आणि कथा ज्या वेळेला चालू झाली, ती कथा ऐकण्यासाठी तीर्थ येतात. नुसती एक येत नाही तर सकल तीर्थे कथेच्या ठिकाणी असतात. म्हणजे इथं प्रत्यक्ष देव उभा आहे आणि इथलं चुकवून कुठं जाताय तुम्ही? इथं जो चुकला तो सगळ्याला चुकला बरं का. म्हणून दर्शनाही पेक्षा कीर्तन प्रवचनाची आस माणसाला असावी. का? कारण दर्शनानं जेवढं परिवर्तन होत नाही तेवढं कीर्तन ऐकल्यानं होतं. म्हणून म्हटले कथा त्रिवेणी संगमी, देव भक्त आणि नामन तिथीचे उत्तम चरण रज वंदितो. म्हणजे इथं बसलेल्यांच्या तुम्ही जर उठले तर साधू म्हणतात की तुमची जी धूळ लागलेली आहे ती माझ्या माथ्यावरती मी वंदन करतो. एवढं या ठिकाणचं सामर्थ्य आहे. आणि ही कीर्तनाची परंपरा आहे. ही परंपरा तुम्हा आम्हाला देण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाची राख झाली. ही कीर्तन परंपरा तुम्हाला आम्हाला देण्यासाठी नामदेव महाराजांचा 14 जणांचा परिवार पायरीत गेला, गुप्त झाला. ही परंपरा तुम्हा आम्हाला देण्यासाठी माऊलींचं श्वेत वस्त्र रक्तबंबाळ झालं. नामदेव महाराजांना उपर्ण मिळालं नाही तर नारळ वाढवले होते पुंडलिकाच्या पायरीला. त्या नारळामध्ये सुतळी वोवली, त्या नारळाच्या शेंड्यांची लांबलचक एक दोरी केली, ती कमरेला बांधली उपर्ण म्हणून. अशी कीर्तन परंपरा साधू संतांनी चालवली. आणि ही कीर्तन परंपरा तुम्हा आम्हाला प्राप्त झाली. आणि कीर्तनातनं रंजन याच्या व्यतिरिक्त काही नाही. पाप लागल त्या वक्त्याला, वाखानी अद्वैत्य भक्तिभावे विन दुःख पावेसी न श्रोता वक्ता. कोणाचं पाप लागेल? जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाचं पाप लागेल. कोणाचं पाप लागेल? माऊलींचं रक्तबंबाळ झालेल्या देहाचं पाप लागेल. कोणाचं पाप लागेल? 14 जण गुप्त झालेल्या त्या नामदेव महाराजांच्या कुटुंबाचा तळतळाट लागेल. का? हिताचं साधन कीर्तन आहे आणि हे कीर्तन रंजनात गेलेलं आहे. नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. चार या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? पहिली ते तमाशे यायचे गावात, कोलांट्या उड्या खालण्यासाठी डोंबाऱ्याची खेळी यायची. म्हणजे जेवढी साधनं रंजनाची आहेत, रंजन म्हणजे मनोरंजन करणं, जेवढी साधनं रंजनाची आहेत ह्या सगळ्या साधनांना चार शब्द आहेत. हे हित तर देत नाहीत बरं का, नाहीत हित देत. पठ्ठे बापूरावांचं म्हणणं होतं आणि हे देहूकरांच्या कीर्तनातनं मी ऐकलेलं आहे. मोठ्या तुकोबारायांच्या वंशजांच्या कीर्तनातनं 5 मिनिटाचं हे मी संदर्भ ऐकलेला आहे असा की पठ्ठे बापूराव तमासगीर, थोर तमासगीर पठ्ठे बापूराव यांचं वचन होतं. ते छातीवर हात ठेवून सांगत होते. ते म्हणत होते की तुमच्या कीर्तनात जेवढा परमार्थ नाही तेवढा मी तमाशात गाजवलेला आहे. बघा, त्यांचा गण रंगायचा पहिला आणि हा गण गवळण आणि तो वक सुद्धा असायचे. तर त्याच्यामध्ये पारंपरिक द्वापरयुगातल्या गवळणीच्या वगैरे कथा घेतल्या जायच्या आणि त्यांचे जे सवाल जबाब फेकले जायचे. एखाद्या बुवाला सुद्धा मेंदूला मुंग्या येतील, कुठनं काढलं हे, असे त्यांचे ते सवाल जबाब असायचे. आता तुम्ही ऐकलेलं आहे ते मी फक्त ऐकलेलं तुम्हाला सांगतोय. तुम्ही ऐकलेलं असेल ते बघा, ते रात गणात गेली असं तुम्ही म्हणता. म्हातारी माणसं म्हणतात काय, एखादी रात जर वाया गेली तर तिला संदर्भ काय आलाय? रात गणात गेली. मग ते गणात गेली कुठनं आलं बरं? हे रात का गणात गेली असा संदर्भ कुठनं आला? तर म्हणायचे पहिली माणसं तमाशा बघायला पहिली लोक जायची आणि गेल्याच्या नंतर पहिला गण असायचा बरं का त्यांचा. काय गणाला प्राधान्य तमासगिरांनी दिलेलं आहे की गण गायल्याशिवाय ती नाचणारी बाई येत नव्हती स्टेजवरती. आणि हा गण जर रंगला तर त्या गणामध्ये एवढे तल्लीन व्हायचे की रात्रभर नुसता गणच. आधी नमो जी गणनायका जीवरदायका इनत्यायका नमो सुरगण अर्धनारी नटेश्वर देवा मांडली सेवा आशीर्वाद द्यावा वंदुनी चरण. सरस्वती नमो शारदा, सरस्वती नमो शारदा शब्द संपदा कवीवर फिदा तिन्ही लोकात. चल उचल कलम शाही राख्यम या कर जरा वाहू दे झरा ललकार्या गात. हे तमाशातला गण आहे, नाहीतर गाथा चाळशीला जाऊन अभंग कुठं मिळणार.
अर्थात काय, हा गण रंगायचा आणि हा गण ज्या वेळेला रंगायचा, गण रंगला की त्या गणात एवढी तल्लीन व्हायचीत ना मंडळी, आणि बाकीची विषयासक्त होऊन गेलेली असायची. काय बघायला गेली हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि रात्रभर नुसता गणच चालला, फक्त गणात रंगली ते तमाज केलं. दुसऱ्या दिवशी लोकांनी विचारलं, बघितली का कोणाला ते, बघितली का, कशाचं काय, रात मर्दा गणात गेली. अर्थात काय, म्हणून पठ्ठेबापूरावांचं म्हणणं होतं की तमासगिरांनी जेवढा परमार्थ टिकवला तेवढा कीर्तनकारांनी बुडवला. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बाबुली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, बोलो रे भाई सब संतन की. हो, अर्थात श्रेष्ठ असणारी परंपरा कीर्तन चांग कीर्तन चारंग होय अंग हरिरूप. या ठिकाणी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. तुकोबाराय म्हणतात की माझा परमार्थ कशाच्या बळावर आहे. वैकुंठाला जाताना जगद्गुरु तुकोबारायने सांगितले की माझ्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या. लोकांनी प्रश्न विचारला, कशाच्या बळावर पूर्ण केल्या ह्या प्रतिज्ञानं, कोणत्या प्रतिज्ञा तुमच्या पूर्ण झाल्या. सगळ्यांचा ताशिरा काढला जगद्गुरु तुकोबारायांनी. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडविन, घालविन तपोनिधाभिमान, यज्ञ आणि दान लाजविल. कशाला जगद्गुरु तुकोबारायांनीच म्हणतात यज्ञ. ज्या यज्ञातनं द्रौपदी उत्पन्न झाली, ज्या यज्ञातनं याग करून कितीतरी देव उत्पन्न झाले, त्या यज्ञ कर्त्यांना सुद्धा लाज वाटायला लावेल असा परमार्थ मी केलाय म्हणतात. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, हे ब्रह्मज्ञानी माणसं यांना सुद्धा लाळ घोटायला लावीन म्हणतात. तीर्थभ्रमकाशी आणि ना आळस. तीर्थ ज्यांनी तीर्थ भ्रमंती करण्यासाठी अख्खं आयुष्य घातलं त्यांना सुद्धा आळस आणीन मी. का, एकच साधन केलेलं आहे मी आणि त्या साधनावरती आरूढ झालो. ते साधन कोणतं, तर ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. अर्थात देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट कुठं, देव इथं प्रत्यक्ष आहे. आणि ज्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंत आहे तिथं भक्तीच प्रतिपादन केली पाहिजे, दुसरी गोष्ट प्रतिपादन करावीच नाही. कीर्तन परंपरा सांगत असताना अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. बऱ्याच गोष्टी देती घेती नरका जाते. आता हे काय प्रपंचकांसाठी नाही. एखादा साधू आलेला असला ज्याला मागचं पुढचं नाही, त्यानं जर दक्षिणा मागितली तर ठीक आहे, पण व्यवहार झाला नाही पाहिजे. व्यवहार म्हणजे कसा, आता इकडं तरी एक तुमचं ठीक आहे, इकडचे सगळे वक्ते जे आहेत ते साधू आहेत बरं का. आणि सगळ्यांना आता आलेला रोहित महाराजांनी नाव काढलंय म्हणा का, इथले वक्ते जेवढं कीर्तनाला घेतात तेवढा तिथं टाळाला माणूस घेतोय आळंदीला. किती देता हे मला माहित आहे. जेवढे इथले वक्ते घेतात आणि यांची सेवा म्हणूनच आहे बरं का, सेवा म्हणूनच. नाही तर आळंदीच्या एखाद्या महाराजाला फोन करा, आकडा ज्याला धोतारच नेसा येतंय, ज्ञानबिन काही नाही, कीर्तन सांगायचं तर लांबच, जे फक्त धोतर नेसाय शिकले ते 25,000चा आकडा सांगते. मग इकडनं 15 आपण लावायचं, मग त्यानं 17वर यायचं, इकडनं 16 लावायचं, मग ते 16.5वर असं करत करत म्हणजे काय, बैलाचा व्यापार झाला. बैलाच्या बाजारात गेल्याच्या नंतर उपर न घालता तुम्ही त्याच्या खाली काय करता, व्यवहार करता का नाही. एवढ्याला ते म्हणते हा नाही, मग एवढ्याला, मग ते काय म्हणते हा एवढ्याला, हा नाही. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, कथेचा विक्रय मातीसी गमन, ज्यानं कथा विकली त्याला आईच्या गमनाचं पातक लागलं. बापरे, आणि हे पातक किती जणांनी केलेले आहेत. म्हणून देवत्वानं नमस्कार करा महाराज, पण साधुत्वानं कीर्तनकार कोणालाही नमस्कार करू नये. ही चिंतनं आम्ही आता बोलण्याचं धाडस का करतोय, कारण आम्हाला आमच्या गुरूंची शिकवण आहे. आमचे गुरुवर्य गाथामूर्ती रामभाऊ राऊत महाराज, कीर्तन जरा त्यांच्या ऐका, जरा चांगल्यांचं ऐकायचं जरा ठेवा तुम्ही. पण नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. मी कशा करता तुम्हाला गाथा दिला, तर विनोदात नेण्याकरता दिला नाही. हा गाथा देण्यासाठी माझ्या प्रपंचाची हुळी मी केली जाळून, संसार वैसोला अंगणी. तळतळाट मी माझ्या बायकापुरांचे घेतले, काट्यानं देहूकरांचा मार घातला. आणि तुम्ही ते रंजनाकडे नेता, रंजनामध्ये कदापि हित नाही आणि हितामध्ये रंजन नाही. काय परंपरा श्रेष्ठ महाराज कीर्तनाची आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात प्रत्यक्ष शिवाजी महाराज येऊन बसले होते. आणि कीर्तन कुठं चालू होतं, तर लोहगावला चालू होतं. आजही मंदिर आहे ते बघा जाऊन तुम्ही, तिथं तुकोबारायांचं मंदिर लोहगावला जर कधी गेले पुण्यात तर त्या ठिकाणी ते कीर्तन चालू होतं. चाकणच्या किल्लेदाराला गोष्ट समजली
की तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसलेत आणि हीच वेळ आहे म्हटले. आता त्या काळचं कीर्तन म्हणजे काय आत्ताचं 2 तास वगैरे नाही, जागरच असायचा कीर्तनाचा. म्हणजे सुरू झालं तर पहाटेपर्यंत चालायचं बरं का कीर्तन. आम्ही तशी काही कीर्तनं साखरे महाराजांच्या फडावरची ऐकलेली आहेत. 4-4 तास कीर्तनं सुटत नव्हती तरी वक्ता हलत नव्हता. प्रत्यक्ष घडलेली एक घटना आहे. मी ज्या ठिकाणी गेलो, मी लहान असेल त्या ठिकाणी, नांदेडमधली घटना ही आहे. कीर्तन चालू झालं 7 वाजता, 7च्या दरम्यान कीर्तन चालू झालं आणि कीर्तनाला समाज भरपूर आला. म्हणून आता प्रश्न पडला की जेवण वाढवावं लागणार आहे. आणि कीर्तन होतं मंदिरात आणि गाव होतं 3 किलोमीटर लांब. आणि तिथं कीर्तन आटपून गावात प्रसाद घेण्यासाठी माणसांना जावं लागत होतं. आणि त्यानं निरोप पाठवला की महाराजांना थोडं कीर्तन वाढवा म्हणावं, प्रसादाची व्यवस्था आम्ही करतोय. तो सांगण्यासाठी जो आला त्यानं कीर्तनाचे जे शब्द ऐकत बसला ते सांगणंच विसरलं, कीर्तनातच बसलं. पुन्हा 1.5 तास कीर्तन पुढे गेलं. ते का तर संयोजकांचा निरोपच आला नाही कीर्तन बंद करा वगैरे म्हणून, महाराजांनी कीर्तन लांबवलं. दुसरा आला, त्याची गतीत झाली, कीर्तनात एवढं मग्न झालं तीही बसलं. 12:30 वाजता कीर्तन सुटलं बरं का. ते संयोजकच प्रत्यक्ष आले आणि मग नमस्कार केला. म्हटले असं असं झालेलं आणि चूक झाली. चूक नाही झाली म्हणे, पुण्य घडलं. का? 4.5 तास लोकांना परमार्थ ऐकायला भेटला. कीर्तनातनं जगद्गुरु तुकोबारायांच्या शिवाजी महाराज उठणार नाही, हीच वेळ आहे म्हटले. शिवाजी महाराजांना धरता येईल का? मुघलांना सुद्धा म्हणजे मुसलमानांना माहिती होतं की कीर्तनातनं कोणी उठत नाही म्हणून. आणि हीच वेळ आहे म्हणे जगद्गुरु तुकोबारायांना धरूया चला. आणि चाकणच्या किल्लेदाराची फौज आली आणि त्या फौजेनं त्या लोहगावच्या मंदिराभोवती वेढा दिला. आणि ही बातमी जगद्गुरु तुकोबारायांच्या कानात येऊन टाळकऱ्यांनी सांगितली की महाराज कीर्तन बंद करा. का? आपल्या राजाला धरण्यासाठी चाकणचा किल्लेदार आलेला आहे. आणि हे ज्या वेळेला तुकोबारायांनी ऐकलं की कीर्तन बंद करा, तुकोबाराय 2 पावलं मागं सरले, नमस्कार केला आणि सगळ्यांना ताकीद दिली. फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये, नाशवंत देह झाला जरी भंग, तरी कीर्तन रंग मोडू नये. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, म्हणजे मस्तक फुटलं तरी चालेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देह पडला तरी चालेल, पण कीर्तनात रंग कीर्तनात आलेला असताना कीर्तन मोडणं म्हणजे कीर्तनामध्ये पातक निर्माण करणं. कीर्तनी विक्षेप महापातक सांगितलेलं. भजन ओंगळ वाणी नरका जाय चुकेना. अर्थात ही श्रेष्ठ परंपरा तुम्हा आम्हाला लाभलेली आहे आणि ही परंपरा हात जोडून तुम्हा आम्हाला विनंती आहे, रंजनाकडे नेऊ नका. बरं, आता समाजाला जे पाहिजे असतं ते कीर्तनकार सांगतो, याला समाजच जबाबदार आहे. समाजाला काय पाहिजे असतं? रंजन पाहिजे असतं. का? लटी किती रुचे साच कोणाही न पचे. जरा वेगळं काहीतरी ऐकल्यासारखं, ही प्रमाण ऐकली नसतील तुम्ही. लटी किती रुचे साच कोणाही न पचे, ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शिन. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात बरं का. लटिके ते रुचे म्हणजे समाजाला काय लागतं तर लटकं लागतं, तेच रुचतं. साच कोणाही न पचे, त्याला अजीर्ण होतंय. मग तत्वज्ञान सांगितल्यानंतर त्याला अजीर्ण होतंय. साच कोणाही न पटे, ऐसा माजल्याचा गुण भोगे कळो येईल शिन. एक दिवस तुम्हाला कळेल. म्हणून नवे विनोद उत्तर केले रंजावया चार, विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी हरी हातानं टाळी, मुखानं देवाचं नाव. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हातानं टाळी, टाळ टाळी. जरा उंच हात करा, सर्वांनी वर हात करा. जय जय विठोबा. उंच हात करा, सर्वांनी उंच हात करा. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आ
कोणी बोलिलो या भावे, नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. राहिलेल्या 15 मिनिटात 2 चरणाचा भावार्थ पाहूया. तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, केली अटाअटी अक्षरांची देवासाठी. ही अक्षर नाहीत, ही प्रत्यक्ष ब्रह्मज्ञानाची सूत्र आहेत. आणि ह्या अक्षरांची किमया काय आहेत तर बुडवण्याचा ज्यांना आदेश दिला ते रामेश्वर शास्त्री. गाथा बुडवण्याचा आदेश दिला आणि गाथा इंद्राणीच्या डोहात ज्या वेळेला बुडवली आणि हे रामेश्वर शास्त्री घोड्यावरती बसले आणि जात असताना संध्या स्नानाची वेळ झाली. त्रिकाल संध्या ब्राह्मणांमध्ये आहे. सूर्याला अर्घ्य देण्याची संध्याकाळी सूर्यास्ताच्या स्नानाची वेळ झाली आणि सूर्यास्ताचं स्नान कुठं करावं तर त्यांना एक विहीर दिसली आणि त्या विहिरीमध्ये हे जाऊन स्नान करू लागले. तर ती विहीर एकाच्या मालकीची होती. ती कुणाच्या मालकीची होती तर ती अंगडशहा फकीराच्या मालकीची होती. फकीर होता, मुस्लिम समाजातला एक संत होता, थोर संत जगद्गुरु तुकोबारायच्या काळातले. ही अंगडशहा फकीराची विहीर आहे. त्या विहिरीमध्ये स्नानासाठी ज्या वेळेला गेले आणि त्यावेळेला शिष्यांनी सांगितलं की ब्राह्मण नहारा आहे. काय सांगितलं म्हणजे ब्राह्मण. आता जानवं बघून त्याचं सगळं माळा वगैरे गळ्यातल्या बघून त्या शिष्यांनी सांगितलं फकीराला की कोई ब्राह्मण नहारा आहे. मग त्यांना माझ्या आज्ञेशिवाय हे आंघोळ करतंय. मग त्या अंगडशहा फकीराने एक वाटी घेतली आणि त्या वाटीत बोट फिरवलं. माझ्या आदेशाशिवाय जो आंघोळ करतोय त्याच्या अंगाचा दाह होऊ दे म्हटला. आणि तसंच झालं महाराज. बाहेर आले तर अंगाचा पूर्ण दाह व्हायला लागला. पुन्हा पाण्यात जावं असं वाटलं, अंगाचा दाह शांत झाला. बाहेर आले अंगाचा दाह वाढला. पाण्यात शिरले अंगाचा दाह शांत झाला. तर काय पाण्यातच बसणार आहेत का. बाहेर आले आणि आल्याच्या नंतर शिष्यमंडळींना ते माठ घेऊनच त्यांच्या मागं फिरत होते. त्या माठाला छिद्र पाडलं आणि ते छिद्रातनं त्या माठातलं पाणी त्यांच्या अंगावर गळत होतं. तेव्हा कुठं शांतता प्राप्त होत होती. आणि ते धरणेकरी झाले माऊलींच्या किचे. म्हणजे आळंदीला गेले रामेश्वर शास्त्री. आळंदीला गेल्या आणि आळंदीला तिथं पारायण केली, शास्त्रांचा उद्घोष केला, देवाचं चिंतन केलं, पुराण वाचल्या, पोथ्या वाचल्या, अंगाचा दाह शांत होऊ दे. कशानं काही फरक पडला नाही. माऊलींनी संकेत दिला रामेश्वर शास्त्रींना. स्वप्नात माऊलींनी संकेत दिला बरं का. जगद्गुरु तुकोबारायांचं काय महात्मा आहे की माऊली हे आधीचे संत आहेत तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन करतात. रामेश्वर भट्टाला माऊलींनी स्वप्नात सांगितलं की म्हणे तू चुकीच्या कोर्टात आलास. म्हणजे चूक कोणाची केलीस तर म्हणे एका साधूची तू चूक केलेली आहेस. चूक देहूच्या संताची केलीस आणि आळंदीला धरणेकरी झालास हे तुझं चुकलं म्हणे. इथनं उठ तया चिरे तुझं घडली निंदा म्हणून ही बाधा उपजली. तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथुर काजे अवतार नाम. याचा हे माऊलींनी सांगितलं बरं का रामेश्वर भट्टांना. आणि मग रामेश्वर भट्ट तिथनं आळंदीतनं उठले आणि उठल्याच्या नंतर मग दाह शांत होत नाही. देहूला जायला बराच कालावधी लागला म्हणून तातडीनं घोड्यावरनं एका शिष्याला पाठवलं. तुकाराम महाराजांना सांग म्हटला की माझ्या अंगाचा दाह होतोय, कशानं तरी दाह शांत होऊ दे. आणि तो शिष्य गेला घोड्यावर बसून आणि त्यानं सांगितलं की बाबा रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह होऊ लागला. आणि मग समजलं तुकोबारायांना ज्या वेळेला की हा कशामुळे दाह झालेला आहे तर माझे गाथा बडवायला सांगितलेलं आहे. पण आता दशग्रंथी ब्राह्मण आहे, देवाचं सतत त्याच्या मुखात नामस्मरण असतं, त्याला ही बाधा जडू नये याच्याकरता काय केलं तर एक नारळ दिला आणि त्याच्यासोबत एक अभंग दिला. एक अभंग तो अजूनही गाथेचा अभंग आहे बरं का. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांनी त्या शिष्याच्या हातात दिला आणि हा वाच म्हटला फक्त नारळ फोड. धरणेकरी म्हणून कुठं आहे माऊलींजवळ आहे ना, माऊलींना नारळ फोड आणि अभंग तिथं वाच म्हटला. आणि त्या रामेश्वर भट्टानं अभंग वाचला ना अंगाचा दाह शांत झाला थोडा अभंग वाचल्यानं. म्हणून हे अक्षरं नाहीत केली अटाअटी. हे अक्षरांचं गाथेतल्या महात्म्य आहे बरं का. हे पहिलं महात्म्य म्हणजे एकच अभंग गाथेतला वाचला 10. हा जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतला अभंग वाचून रामेश्वर भट्टाचा शांत झाला. दुसरा दृष्टांत सांगितलं तो काय अक्षरांची महिमा आहे. ही अक्षरं कुणी लिहिलेली आहेत माहिती आहे का. तुकोबारायांनी गाथा फक्त दिला पण रचला कुणी तर सुदुंबरीचा एक तुकोबारायांचा मित्र आहे संताजी तिली जगनाडे. तिली समाजातला जगद्गुरु तुकोबारायांचा मित्र आहे हा. आणि एक अभंग आहे, हा अभंग गाथेत मिळत नाही पण हा अभंग देहूच्या पुढं तळेगाव दाभाडे म्हणून आहे. तिथं हे तेली समाजाचं घराणं आहे आणि तिथं अजूनही तुकाराम महाराजांचा 10,000 अभंगाचा गाथा आहे. आपल्याला गाथेत 4-4.5 अभंग सापडतात पण खरे अभंग त्याच्या खाली लेखक संताजी तिली जगनाडे असा आहे. कधी जाऊन बघा तुम्ही, नाहीतर उद्या माझ्या संघ चला आळंदीला.
माझं तिकीट तुम्ही काढा, हा पण तुम्हाला दाखवतोच तो. नाहीतर काही पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, नाहीतर काही काय सांगायचं इथं. तळेगाव दाभाडेला गेल्याच्या नंतर बाडात तो अभंग आहे. त्या अभंगाचा अजूनही त्याचं प्रिंट कुणी मारलेलं नाही, त्याचं लॅमिनेशन करून ठेवले, पण झेरॉक्स वगैरे अजून कुणी सुद्धा मारलेलं नाही त्याच्या. ते पाहू फक्त देतात पण वाचू देत नाही, पानं पलटू देत नाही. हा संताजी तिली जगणारे 10,000 अभंगाचा गाथा अजूनही ठेवलाय. म्हणजे अभंग जगद्गुरू तुकोबारायांच्या मुखातनं निघाले, पण रचले कुणीत ही अक्षरं तर संताजी तिली जगनाडेनं रचली. आणि ही रचत असताना हे दोघे जण बालपणीचे मित्र, आणि दोघांनी एकमेकांना बांधून ठेवलं होतं. आणि हा अभंग आहे बरं का, त्या तिली समाजानं रचलेल्या 10,000 गाथेमध्ये. आणि अभंग असा आहे, चारिता गोधने माझे गुंतले वचन. तुकोबारायांचा वैकुंठ गमनानंतरचा अभंग. चारिता गोधने म्हणजे गायी चारण्यासाठी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, म्हणजे भामचंद्रावर असतील किंवा भंडाऱ्यावरती असतील. आणि गोधने चारत असताना म्हणजे जगद्गुरू तुकोबारायांच्या मुखातनं अभंगवाणी बाहेर पडत होती. आणि मग संताजी तिली जगनाडे ही अभंगवाणी या पंचमहाभूतात विलीन होऊ नये याच्याकरता ती मोराचा पिसारा कायम सोबतच असायचा. आणि गवताची शाई त्यावेळेला केलेली होती, गवताच्या रसाची शाई. आणि ही एक अक्षरं जगद्गुरू तुकोबारायांच्या मुखातनं बाहेर पडणारी संताजी तिली जगनाडे लिहून काढत होते. आणि गाथा पूर्ण झाल्याच्या नंतर चारिता गोधने माझे गुंतले वचन. आता तुकोबाराय सांगतात की तिथं माझं एक वचन गुंतलं. कोणतं? दोघांनी एकमेकांना बांधून घेतलं. त्याने विचारलं की बाबा, तुकोबारायने विचारलं माझा गाथा पूर्ण झाला, याच्या बदल्यात आता मी तुला काय देऊ? तर त्यानं सांगितलं की तुमचं एक अभंगातलं चरण मला द्या. कोणतं अभंगातलं चरण? तर म्हणे अंतकाळी माझ्या येती सोडवणे, एवढंच फक्त द्या, बाकीचं काही नका देऊ. सगळे अभंग बाजूला राहू द्या, फक्त एक चरण मला पाहिजे. कोणतं? तर अंतकाळी माझ्या येती सोडवणे. म्हणजे काय करावं लागेल? तर मग तुम्ही हयातीत असताना जर मेले, मी हयातीत असताना जर तुम्ही मेले, तर मी तुम्हाला मुठमाती देणार. आणि तुम्ही हयातीत असताना मी जर मेलो तर मला तुम्ही मुठमाती दिली पाहिजे. हे वचन मागून घेतलं बरं का. आणि हे वचन मागून घेतल्याच्या नंतर मग आता वैकुंठ गमनाचा तो दिवस म्हणजे शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया, ज्याला तुकाराम बीज असं म्हणतात. ही नोंद कुठं आहे? ही इंग्रजांच्या गॅजेटमध्ये नोंद आहे बरं का. काही हरामखोर म्हणतात की तुकोबारायांचा खून झाला, तुझ्यापेक्षा इंग्रज लेखा तू थोर का इंग्रज थोर? इंग्रजांना औरंगाबाद गॅजेटच्या त्या याच्यामध्ये ही नोंद केलेली आहे इंग्रजांनी की तुकया स्वामी गोसावी हे देहूमध्ये कीर्तन करता करता गुप्त झाले. ही नोंद औरंगाबाद गॅजेटला आहे आणि ही नोंद इंग्रजांनी केलेली आहे. आणि त्या इंग्रजांनी साल लिहिलेला आहे शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीया, तुकाराम बीजेचा दिवस. हा दिवस इंग्रजांनी नोंद केलेला आहे, दुसऱ्या कुणी नाही बरं का. इंग्रजांनी नोंद केलेला हा दिवस तुकया स्वामी गोसावी कीर्तन करता करता गुप्त झाले. आणि काही जण आमच्यातलेच काही जण म्हणतात की असं असं झालं, तुला नाही का भारतातनं बाहेर काढला पाहिजे तर भारताचं कल्याण होईल. हिंदूंचा दोष, हिंदूंचा काही दोष नाही, तुला ठेवला इथं एवढाच दोष त्यांनी केला, बाकी काय नाही. नाहीतर काही जण महाराज 1.5 दिवसात मी कोलं उसात अशी कीर्तनं होतात का कुठे? त्याला सायास लागतो महाराज. आता लहानपणापासून आळंदीच्या तीर्थक्षेत्रात तिथं प्रदक्षिणा घालावी लागते, तिथं अनेक गुरूंचं ऐकावं लागतं, व्याकरण विचारसागर अनेक ग्रंथ अभ्यासावे लागतात, तेव्हा कुठं अधिकार प्राप्त होतं. नाहीतर एवढी आता 8-8 वर्षाची सुद्धा लेकरं आहेत, ती सुद्धा कीर्तनं करतात. आपण त्यानं काय हित साध्य होणार आहे आपल्या? म्हणून पाहून या ग्रंथ करावी कीर्तन. मग त्या अभंगामध्ये वचन मागून घेतलं. आणि मग शालिवाहन शके 1571 फाल्गुन वद्य द्वितीयाला तुकोबाराय वैकुंठ गमनाला जात असताना संदेश दिला की अरे तेली आला नाही म्हणे, संतो आला नाही, 14 टाळकऱ्यांमधला हा टाळकरी संतो आला नाही म्हणे, त्याला निरोप पाठवा की मी वैकुंठाला जातो. त्याला निरोप भेटला नाही वाटतं. आणि त्यावेळेला सुदुंबरीला होते संताजी तिली जगनाडे, घाना हाकत होते मामाचा तेलाचा घाना. मामाचा तेलाचा घाना हाकत होते. घाना हाकता हाकता संदेश मिळाला की तुकाराम महाराज वैकुंठाला चाललेत, ये घाण्यावरनं खाली उतर. त्यावेळेला त्याचं वाक्य आहे, तो म्हटला की एवढा शेवटचा घाना मारतो म्हटला, शेवटचा घाना मारतो आणि येतो. म्हटल्याच्या नंतर त्या शेवटच्या प्रपंचाच्या घानानं संताजी तिली जगनाडेचा घानाच केला. तोपर्यंत जगद्गुरू तुकोबाराय वैकुंठाला गेले. नाही साधूला सहन होत, प्रपंचात थोडं का चित्त असं ना तुझं, आहा मी तुला बोलावणं प्रत्यक्ष धाडलेलं आहे, तरी एका घाण्यासाठी तू वैकुंठ गमनाचा 16 चुकलास म्हणे, घानाच घालत बस. आणि त्या घाण्यानं घाना घातला संताजी जगनाडेचा.
आणि मग नंतर घाणा घातल्याच्या नंतर हे आले तर तुकाराम महाराज गेले होते, फुलं पडलेली होती आणि तिथं आक्रोश करून रडू लागले. मोठ्यानं आक्रोश करून रडू झाले. म्हणे माझं वचन गेलं, माझं वचन गेलं, मी तुम्हाला मूठमाती देणार होतो, माझं वचन गेलं. पण नंतर लक्षात आलं की हे देह घेऊन गेले. मूठमाती द्यायचा तर प्रश्न नाही, आता माझ्या अंतकाळी हे येतात का बघूया. अंतकाळी साधू येतो बरं का, सोडवण्यासाठी येतो. तेवढी जर त्याच्या पायी निष्ठा असेल तर वचन मागून घेतलेलं आहे. म्हणे माझ्या अंतकाळी हे येतात का मी अक्षरं रचलेली आहेत यांची, या गाथेतली अक्षरं मी रचलेली आहेत. म्हणे संताजी तिली जगनाडे म्हणत होते. गाथा पूर्ण केला, 10,000 अभंगाचा गाथा बाळोबा तिली आपला मुलगा याच्या हातात दिला. आणि हा गाथा आपल्या पिढ्यानपिढ्यापासून पर्यंत सोपं म्हणून त्याला सांगितलं. आणि मग 31 वर्षानंतर तुकोबारायांच्या वैकुंठ गमनानंतर 31 वर्षानंतर संताजी तिली जगनाडे मृत पावले. आणि मृत पावले तर तेली समाजामध्ये जाळत नाहीत, पुरतात. तर या संताजी तिली जगनाड्याचा खड्डा खणला आणि त्याच्यामध्ये या तेलाचा देह ठेवल्याच्या नंतर मूठमाती सर्वांनी दिली आणि परतून अभंग गात असताना जाऊ लागले. आता अंतकाळी अभंग सुद्धा तसेच गावे लागतात बरं का. काही लोकांना वैराग्य प्राप्त होतं, तिथून यावंसच वाटत नाही, कुठला प्रपंचन कुठलं काय. यक्षराजानं प्रश्न विचारले होते, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? कोणाला? युधिष्ठिराला. युधिष्ठिरानं सांगितलं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य हेच आहे. कोणतं? माणूस आपल्याच माणसाच्या मड्यावर बोंब ठोकतोय, माणूस आपल्याच माणसाच्या भोवती रडतोय, माणूस आपल्याच माणसाला खांद्यावर घेऊन जातो, माणूस आपल्याच माणसाचं लोटकं फोडतो. तरी माणसाला हे का कळत नाही की हे मला सुद्धा चुकलं नाही. माणसानं मरण विसरला म्हणून जगण्याचा ताळमेळ हा विस्कळीत झाला थोडा. तिथं अभंग गायले, परतीचे अभंग झाले. त्या ठिकाणी मग अभंग गात असताना अचानकच सगळ्या समाजात देखत टाळ वाजत होता, मृदंग वाजत होता आणि त्या तेल्याचा देह वर आला, माती बाजूला सारून वर आला आणि मांडी घालून बसला. आता असं झाल्याच्या नंतर तिथं टाळकरी पकवाद वादक राहतील, सगळे ज्या त्या दिशेला पळून गेले, झाडाच्या मागे लपले. काय प्रकार आहे बघतात तर काय, प्रत्येक जण 1.5 किलोमीटरवरनं बघायला लागलं. काय झालं म्हणजे देह उठून बसला, म्हणे नीट घातला नसेल. मग पुन्हा दुप्पट खड्डा खाना, दुपटीनं खड्डा खणला, त्याच्यात संताजी तिली जगनाडेचा देह घातला, पुन्हा माती सारली, पुन्हा अभंग शेवटचा म्हणत असताना पुन्हा काय झालं, तिली उठून वरती बसल्या. तिली पुन्हा उठून बसल्याच्या नंतर मग आता प्रश्न पडला की हे काही जिवंत नसावं. म्हणून मग कुठं दाबलं, कुठं काय केलं, कुठं पिना टोचल्या, कुठं टाचण्या टोचल्या, कुठं काय, वैद्य बोलवला, हे खरंच श्वास आहे का याच्यातमध्ये बघा. तर म्हणे मेलंय तर उठून का बसतंय, हा प्रश्न पडला ना. मग आता सगळे गेले, मित्र झाले, गोत्र झाले, तिहे स्मशानी परतले, कुणी कुणासाठी थांबत नाही. पण बाळोबा तिली मुलगा थांबला, रात्रभर थांबला. का? कुत्री बित्री येऊ नये, माझ्या वडिलाचा देह कायम उठून उभा राहतोय, म्हणे कुत्रे येऊ नये, काय येऊ नये म्हणून देह तिथं त्याने शाबूत ठेवत रात्रभर थांबला. आणि थांबलेला असताना त्याच रात्री तुकोबारायांना वचन आठवलं की का देहवरती येतोय वैकुंठात. चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे. तेल्या कारणे पुन्हा जगद्गुरु तुकोबारा वैकुंठावर आले. 3 वेळा आले अशी नोंद आहे. पहिले आले मुलीसाठी, भागीरथी करती धावान वडील गेले कुण्या गावान, मुलीसाठी पहिले आले. दुसरे आले निळोबारायांसाठी आले, आणि तिसरे या आपल्या मित्रासाठी तेल्यासाठी आले. आम्हा येणे झाले एका तेलिया कारणे आले. आणि मग आता तिथं मग वैकुंठावर विमान आलेलं दिसलं. बाळोबा तिली उतरले, म्हणे महाराज तुम्ही, हा काय प्रकार आहे हा नंतर सांगतो म्हणे, माझं कार्य मला आधी करू दे, माझे अक्षर याने रचलेले आहेत, याच्यातनं उतराई मला होऊ दे. काय केलं मग, 3 मुष्टी मृत्तिका देख, 3 मुठ माती घेतली आणि त्याच्या हातावर टाकली. बरं का, हात असाच आहे, उठून जरी उभा राहिला तरी असा हात होता. का? मातीसाठी हात हापापलेला होता. मुठ माती तुकोबारायांनी द्यावे. आले 3 मुष्टी मृत्तिका देख, तेव्हा लोपविले मुख. 3 मुठ माती जगद्गुरु तुकोबारायांनी दिली, तेव्हा तो देह खाली गेला. रामनामाचे धारके आम्ही आलो मृत्यूलोकी. कशा करता आलो? आलो म्हणे तुका संतून यावया विष्णू लोका, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हा अक्षरांचा महिमा म्हणून केली अटाअटी. कशा करता केली होती? अक्षर देवासाठी होती म्हणून ह्या अक्षरांचा महिमा आहे.
10 शांत करता येईल. हे अक्षर लिहिण्याच्या बदल्यात वैकुंठावरनं जगद्गुरु तुकोबारांनी यावं लागतंय. देवासाठी अक्षर होती, हितासाठी अक्षर होती, म्हणून केली अटाअटी अक्षरांची देवासाठी. आणि मग जगद्गुरु तुकोबाराय शेवटच्या चरणात म्हणतात की खिजो या शब्दाचा अर्थ काय, चिडवू नका. हा खिजो शब्द कुणाला आहे तर तत्वज्ञानी, ब्रह्मकांडी, कर्मकांडी लोकांना. का? कारण त्यावेळेला संस्कृताचं प्रभुत्व होतं. नाथ महाराजांनी भावार्थ रामायण जे रचलं किंवा गाथा भगवद्गीता प्राकृतात रचली, भागवत प्राकृतात रचलं, ही त्यावेळेला मान्य नव्हतं. गंगेत हेही बुडवलं होतं. गंगा मातेनं ते पुन्हा परत केलं. का? प्राकृतात आलेलं खपत नव्हतं. हे मराठीत येता कामा नाही, कारण संस्कृत भाषा देवभाषा आहे. हे मराठीत येता कामा नाही. म्हणून समाज कसा आहे तशा पद्धतीनं सुद्धा कीर्तन करावं बरं का. एक जाता 2 मिनिटात दृष्टांत सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कीर्तन चालू होतं एका बुवाचं. कुठं? शेगावला कीर्तन चालू होतं. ब्रह्मगिरी नाव त्याचं कीर्तन चालू असताना बाजावरती गजानन महाराज बसलेले होते आणि समाज सगळा कंटाळलेला होता. हे दिवसभर शेताभातातनं आलेला, काबाड कष्ट करून आलेला समाज हा होता. आणि समाज कीर्तन ऐकायला बसला आणि वेदांच्याच रुच्या, शास्त्राच्या रुच्या महाराजांना चालू केला. का? आपलं पांडित्य दाखवण्यासाठी. मला किती वेद येतोय, मला किती शास्त्र येतंय. आणि मग त्याच्यात त्यानं मग ते आत्मा यानं जळत नाही, आत्मा त्यानं हे होत नाही, असं बरंच काय काय सांगायला चालू केलं संस्कृताच्या भाषेत बरं का. जळत नाही, विजत नाही, भिजत नाही, असं बरंच काय काय सांगायला लागले. आणि त्यावेळेला मग हे खटकलं. कोणाला? शेगावच्या योग्यांना खटकलं. म्हणजे समाज कसा बसला आणि कीर्तनकार काय सांगतोय. बाज पेटवली. ज्या बाजेवरती बसले होते ना ती बाज पेटली. बाज पेटल्याच्या नंतर सगळेजण अहो उठा उठा महाराज उठा. काय तर म्हणजे बाज पेटलेली आहे, बाज पेटलेला उठा. नाही, ही बाज तेव्हाच शांत होईल केव्हा ती कीर्तनकार ज्या वेळेला इथं येऊन बसल. का? ते आत्ताच म्हणाले की देह यानं जळत नाही, त्यानं भिजत नाही. त्याला इथं येऊन बस म्हणावं, कसा जळत नाही बघतोय त्याचा, बोलावं म्हणे त्याला. आणि मग ब्रह्मगिरी महाराजांनी माफी मागितली. कुठेही पांडित्य झाडू नये. ज्ञाननिधीचे भुजंग, ज्ञानाचा अतिरेक जास्त करू नये. जसा समाज आहे तशा पद्धतीनं आपली वाणी असावी. ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे ते वाघ आणि भजन मार्गीचे मांग गाडू नये. ज्ञान माऊली सांगतात बरं का. म्हणून ज्ञान फना काढतं तसा फना काढू नये. नम्र झाले भूता तेने कोंदिले अनंता. म्हणून हा गाथा माझा प्राकृतात आहे, म्हणून चिडवायचं नाही कुणीही. तुका म्हणे खिजो, चिडवू नका. नका जागा येथे निजो. आता नका शब्द कुठं घालायचा? हा दोन्हीकडे घालायचा बरं का. तुका म्हणे खिजो नका, येथे जागा निजो नका बरं का. आता अभंग वाचत असताना पण नका शब्द, आता हा व्याकरणाचा अभ्यास आहे थोडा. तुका म्हणे खिजो नका, हा नका इथंही आला आणि जागा येथे निजो नका असं. म्हणून कशा करता गाथा आहे तर हित देण्याकरता. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे. सगळेच नाही झाले तरी एखादा तरी, कोणी म्हणजे काहीशी तरी. कोणी बोलिलो या भावे नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. केली अटाअटी अक्षरांची देवासाठी. नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो. नवे विनोद उत्तर केले रंजावया चार. ज्ञानेश्वर माऊली.